हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फूडवाला मूड. या व्हिडिओत आपण पाहणार आहोत टेस्टी पास्ताची रेसिपी. या व्हिडिओत आपण व्हाईट सॉस पास्ता कसा करायचा ते पाहणार आहोत. माझी वहिनी टीना यांची ही रेसिपी आहे. तिच्या फ्रेंड्सला तसंच आम्हाला सगळ्यांना पण हा व्हाईट सॉस पास्ता खूप आवडतो. अशा पद्धतीचा पास्ता तुम्ही बाजारातनं घ्यायचा आहे. पाण्यात त्याला शिजवायला ठेवायचे. हा पास्ता तयार करण्यासाठी जे काही सामान लागतं त्याची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. पास्ता शिजवताना त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ घालून पास्ता शिजवायचा आहे. पास्ता शिजतो तोपर्यंत आपण व्हेजिटेबल्स कट करून घेऊया. बघा, तुमच्या घरात ज्या काही व्हेजिटेबल्स असतील त्या तुम्ही ॲड करू शकतात. बेसिकली कांदा, त्याचप्रमाणे शिमला मिरची, तुम्ही गाजर घालू शकतात, बेबी स्वीट कॉर्न्स घालू शकतात. बघा, डाएटवर असाल तर जास्तीत जास्त व्हेजीस तुम्ही यात ॲड करू शकतात. ह्या ज्या भाज्या आहेत त्या पहिले आपल्याला कढईत शिजवून घ्यायच्यात. त्यासाठी आपण थोडं तेल तापवायला ठेवायचं आहे. कढईत तेल टाकल्यानंतर सगळ्या भाज्या आपल्याला हळूहळू भाजून घ्यायच्या आहेत. हा पास्ता तयार करताना भाज्या थोड्या कमी होत्या, त्यामुळे आम्ही फक्त ह्या 2च भाज्या भाजल्या आहेत. तुम्ही त्यामध्ये वेगवेगळे मशरूम वगैरे हे सुद्धा भाजू शकतात. बघा, कांदा हा शिजत नाही तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. हे फ्राय झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आणि आता आपण पास्ता शिजलाय का ते बघूया. पास्ता चांगला शिजला आहे. त्यातलं पाणी काढून घेऊया. बघा, पाणी काढून झाल्यानंतर तुम्हाला मी एक ट्रिक देते ज्यामुळे पास्ता चिपकणार नाही. पाणी काढून झाल्यानंतर आपल्याला त्यावर गार पाणी घालायचं आहे. याच पास्त्यावर तुम्ही जेव्हा गार पाणी घालतात तेव्हा ते मोकळे असतात. गरम असतानाच आपण गार पाणी घालून त्यांना थंड करायचे, जेणेकरून पास्ता तयार झाल्यानंतर चिटकत नाही. आजकाल बाजारामध्ये हा जो पास्ता आहे तो गव्हाचा, त्याचप्रमाणे बाजरीचा, ज्वारीचा असा देखील मिळते. जर तुम्हाला डाएट फॉलो करायचा असेल आणि टेस्टी फूडही खायचं असेल तर तुम्ही हे जे पास्ताचे रोल्स आहेत ते बाजरीचे आणू शकतात. आता पास्ता तयार करण्यासाठी आपण कढईत बटर घालायचं आहे. बघा, लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही वेट लॉस जर्नीत असाल तर तुम्ही टेस्टी फूड खाऊ नये असं नसतं. डाएट जर्नीवर असाल तर टेस्टी फूडसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला वेगवेगळ्या डाएटवर असतानाच्या टेस्टी रेसिपी देईल. बघा, बटर आपल्याला घालायचं आहे आणि बटरमध्ये त्यानंतर 1 टेबलस्पून किंवा त्यापेक्षा थोडं जास्त, आता पास्ता किती आहे त्याप्रमाणे हे प्रमाण घ्यायचं, मैदा घालायचा आहे. ठीक आहे. बटरमध्ये मैदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचा आहे. लक्षात घ्या, गाठी व्हायला नको म्हणून आपण तो मैदा बटरमध्ये खूप व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. मैदा चांगला भाजल्यानंतर आपण त्यात घालायचं आहे दूध. लक्षात घ्या, दूध गरम किंवा नॉर्मल टेम्परेचरवर असावं. त्यानंतर आपण ज्या वेळेला दूध त्यात घालतो त्यावेळेला त्यात गाठी होणार नाही याची काळजी घ्यावी. किती पास्ताचा सॉस हवा त्याप्रमाणे तुम्ही दूध कमी जास्त करू शकतात. बघा, गाठी सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण त्यात घालत आहोत ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स. बघा, बाजारात, दुकानात कुठल्याही कंपनीचं तुम्ही ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घेऊ शकतात आणि ते ॲड करू शकतात. त्यानंतर आपल्याला घालायचं आहे मिरेपूड. काळी मिरी जी असते तिची जी पावडर आहे ती आपण त्यात घालायची. बघा, यात स्पायसेसमध्ये तेच येतं, तर साधारणतः पाव चमचा किंवा त्यापेक्षा थोडं जास्त तुम्ही मिरेपूड घालू शकतात. बाजारात पास्ता मसाला देखील येतो, तोही तुम्ही त्यात घालू शकतात. आता हे मिश्रण आपण एकत्र करून थोड्या वेळ शिजू द्यायचं आहे. थोडं शिजत आल्यानंतर आपण त्यात घालणार आहोत चीज. बघा, चीजचा 1 क्यूब आपण आता इथे घालणार आहोत. तर हा चीजचा क्यूब आपण किसून घालायचा आहे. आपण ज्या व्हेजीज शिजवून ठेवलेल्या आहेत त्या व्हेजीज आपण आता त्यात ॲड करणार आहोत. बघा, तुम्ही आवडेल त्या व्हेजीज त्यात टाकू शकतात. थोडा वेळ परत हे शिजू द्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यात घालणार आहोत पास्ता.
जो आपण शिजवलेला पास्ता आहे तो हाताने व्यवस्थित ॲड करायचा आहे. तुम्ही जर चमच्याचा वापर केला तर त्याचे तुकडे होऊ शकतात. म्हणून व्यवस्थित असं आपण पास्ता त्यात मिक्स करायचा आहे. परत आपल्याला थोडा वेळ हा पास्ता शिजू द्यायचा आहे. व्हाईट सॉस पास्त्यामध्ये एकजीव होत नाही तोवर तुम्ही शिजवून घ्यावा. बघा, लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्हाला खायचं असेल त्याच वेळेला हा पास्ता मिक्स करायचा आहे. परत आपण एक चीजचा क्यूब ॲड करत आहोत. तुम्ही शिजवलेला पास्ता जर ॲड केला त्यानंतर ते घट्ट होत जातं. त्यामुळे जेव्हा खायचं असेल त्याच वेळी तुम्ही त्याला एकत्र करायचं आहे. आपला पास्ता खाण्यासाठी रेडी आहे. मला तर इटालियन फूड खूप आवडतं. तुम्हाला आवडतं का? कमेंट करून नक्की सांगा. आपण हवं तर यामध्ये अजून चीज किसू शकतो आणि काही मसालेसुद्धा ॲड करू शकतो. तुम्हाला अजून कसली रेसिपी हवी आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. थँक यू.